यानंतर एक मोठी बातमी आहे. कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडामधल्या कॅफेवरती गोळीबार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. कपिलने नुकताच कॅनडामध्ये कॅप्स कॅफे सुरू केला होता आणि कॅफेवरील गोळीबाराचा व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये रात्रीच्या वेळी एक माणूस कॅफेवरती गोळीबार करताना दिसतोय. गोळीबार करणारा एका कारमध्ये आहे आणि हा व्हिडिओ सुद्धा तिथूनच बनवला गेल्याचं दिसतंय. खालिस्तानी दहशतवादी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनल गँगनं या घटनेची जबाबदारी घेतली आहे. या प्रकरणात बब्बर खालसा इंटरनॅशनल संघटनेशी संबंधित दहशतवादी हरजित सिंग उर्फ लड्डीनं हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. लड्डीचा एनआयएच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीमध्ये समावेश आहे. आता या बुलेटिनमध्ये बघूयात बातमी 36 जिल्ह्यांची. मीरा भाईंदरमधील अमराठी व्यापाऱ्यांच्या मोर्चाला उत्तर देणारा मोर्चा अपेक्षेपेक्षा अधिक यशस्वी झाल्यानंतर मराठी माणसाचं कौतुक आणि आभार व्यक्त करण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे 18 जुलैला मीरा भाईंदरचा दौरा करणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलंय. आगामी काळात होणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 पर्यंत ज्यांची मतदार यादीमध्ये नावं आहेत त्यांना मतदान करता येईल. त्यानुसार 1 जुलैची अंतिम केलेली मतदार यादी विचारात घेऊन मतदार संख्या, मतदान केंद्र, मतदान यंत्र आणि उपलब्ध मनुष्यबळाचा विचार करून निवडणुकीचं नियोजन करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिलेत. बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं हाती घेतलेली मतदार याद्यांची तातडीनं विशेष पुनरावलोकन मोहीम सुरू ठेवण्यास सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली. मोहीम राबवण्यासाठी जी वेळ निवडण्यात आली त्याबद्दल अनेक प्रश्न निर्माण झालेत. ही मोहीम संविधानिक आदेश असल्यामुळे तिच्यावरती बंदी घालणार नाही असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. सरकारच्या विरोधात शेतकरी, कामगार, विद्यार्थी अशा कुणालाही आंदोलनं, मोर्चे काढण्याची तसंच विरोधी भूमिका मांडण्याची पूर्ण मुभा असून विरोधकांवरती मनमानी पद्धतीनं किंवा आकसानं कारवाई केली जाणार नाही आणि विशेष जनसुरक्षा कायद्याचा गैरवापर होणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. प्रभादेवी आणि परळ रेल्वे स्थानकांना जोडणारा पूल जुना झाल्यामुळे तोडण्यात येणार आहे. त्यामुळे रहिवासी, प्रवासी, रुग्ण, विद्यार्थी, नोकरदार यांची गैरसोय होऊ नये यासाठी एल्फिन्स्टन पुलासोबतच करी रोड आणि लोअर परेल पुलाला जोडणारा वेगळा समांतर असा पूल उभारण्यात येणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. नवी मुंबईतल्या सिडकोच्या घरांच्या किमती 30% कमी कराव्यात अशी मागणी विधान परिषदेत करण्यात आली. या संदर्भात सिडको अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन मार्ग काढला जाईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 13 जलतरण तलावांपैकी 12 तलाव ठेकेदाराला चालवण्यास देण्याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यापैकी 11 तलाव ठेकेदाराला हस्तांतरित करण्यात आले असून 1 तलाव हस्तांतरित करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील सर्व पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करून पुलांच्या दुरुस्तीचे आदेश दिले होते. त्यापाठोपाठ आता नगरविकास विभागानं सुद्धा महापालिका आणि नगरपालिकांना त्यांच्या अखत्यारीतील सर्व पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करून दक्षता घेण्याचे निर्देश दिलेत. यानंतर एक मोठी बातमी बघूयात. शहापूरच्या एका शाळेत टॉयलेटमध्ये रक्त आढळल्यामुळे 10 ते 12 विद्यार्थिनींचे अक्षरशः कपडे काढून तपासणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाल्यामुळे खळबळ माजली. या प्रकरणात 8 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यापैकी 5 जणांना अटक झाली आहे. माधुरी गायकवाड या मुख्याध्यापिकेसह प्रज्ञा, नेहा, प्रिया आणि स्नेहा या सहाय्यक शिक्षिकांना सुद्धा अटक करण्यात आली आहे. या 5ही महिला आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. काल त्यामध्ये 2 महिलांना अरेस्ट करण्यात आली होती. एक मुख्याध्यापिका होती आणि एक शाळेमधले काम करणाऱ्या महिला कर्मचारी होत्या आणि आज रोजी आपण 3 महिलांना अटक केलेली आहे आणि त्या सर्वांना आज न्यायालयात सादर करण्यात आलेलं आहे. ट्रस्टींचे FIR मध्ये नाव घेण्यात आलेले आहेत. पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. 1 जानेवारीपासून सोन्याचे दर 27% वाढले. 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा 1 जानेवारीचा दर 76,612 रुपये होता. त्यामध्ये 20,884 रुपयांची वाढ होऊन 97,046 रुपयांवरती सोनं पोहोचलंय. चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. मध्य रेल्वेनं नवीन पुणे अहिल्यानगर शिर्डी नाशिक या सेमी हायस्पीड मार्गासंबंधी सविस्तर प्रकल्प अहवाल पूर्ण केलाय. कागदोपत्री त्रुटींची छाननी करून हा अहवाल आठवडाभरात रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्यात येणार आहे.
स्वारगेट ते कात्रज मार्गिकेच्या निविदा प्रक्रियेला 6 कंपन्यांनी प्रतिसाद दिलाय. तांत्रिक आणि आर्थिक पडताळणीच्या निकषानुसार कंपनीची नियुक्ती करण्यात येणार आहे. या प्रक्रियेला साधारणतः 2 ते 2.5 महिन्यांचा कालावधी लागणार असून पुणेकरांच्या दृष्टीनं मेट्रोचं आणखी एक पाऊल पुढे पडलंय. सीएसएमटी ते जालना धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा विस्तार नांदेडपर्यंत करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. यासाठी 27 ऑगस्ट हा मुहूर्त निश्चित करण्यात आला असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. सुट्टीच्या कालावधीत बस सेवेला अल्प प्रतिसाद मिळत असल्यामुळे हा तोटा भरून काढण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळानं पर्यटन आणि धार्मिक स्थळांच्या ठिकाणी सुरू केलेल्या बस सेवेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असून पीएमपीच्या तिजोरीत भर पडली आहे. गेल्या 6 महिन्यात 20 लाख रुपये महसूल जमा झालाय. लोकल प्रवासात दिव्यांग डब्यामध्ये अनधिकृत घुसखोरी करणाऱ्या प्रवाशांना पकडण्यासाठी पश्चिम रेल्वेनं आरपीएफचं पथक तयार केलंय. या पथकाच्या माध्यमातून दिव्यांग डब्यामध्ये अनधिकृत प्रवेश केलेल्या लोकांना गुरुवारपासून लोकलमध्ये प्रवाशांवरती धावत्या लोकलमध्ये कारवाई करण्यात येणार आहे. लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये 15% सूट मिळणार आहे. या सवलतीमुळे प्रवाशांच्या प्रवासाचा खर्च कमी होणार असून एसटी महामंडळाचं उत्पन्न वाढण्यास मदत होईल. मुंबईच्या बेस्ट उपक्रमामध्ये भाडेतत्वावर 6,555 बसेस घेण्यासाठी विविध पुरवठादारांसोबत करार करण्यात आलाय. त्यापैकी 2,167 बसेस या बेस्ट उपक्रमाच्या सेवेत दाखल झाल्या असून उर्वरित बसेससाठी त्यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. येत्या 4 ते 5 वर्षात बेस्टच्या ताफ्यात किमान 10,000 बसेसची भर घालण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सीएसएमटी इथल्या मध्य रेल्वेच्या मुख्यालयात पार पडलेल्या उच्च अधिकाऱ्यांच्या वार्षिक परिषदेमध्ये लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये तिकीट तपासणीसाठी सरसकट ड्युटी न लावता ठराविक अंतरापर्यंत लावण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आलाय. पिंपरी चिंचवड शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे रस्त्यांची चाळण झाल्यामुळे महापालिका प्रशासनानं कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली. खड्ड्यांकडे, नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणं आणि खड्डे बुजवताना दर्जा न ठेवणाऱ्या महापालिकेच्या 26 कनिष्ठ अभियंत्यांना शहर अभियंत्यांनी नोटीस दिली आहे. मिठी नदी गाळ घोटाळ्याच्या चौकशीसाठी एसआयटी नेमून तब्बल 3.5 लाख फोटो तपासणीसाठी दिलेले आहेत. या घोटाळ्यातील दोषींना सोडणार नाही, सर्वांना चौकशीच्या फेऱ्यात आणलं जाईल. तसंच निविदांवरती बाहेरून नियंत्रण ठेवणाऱ्या अदृश्य शक्तींचाही तपास करून कारवाई केली जाईल असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. महापालिकेच्या हद्दीलगत असलेल्या पुणे तसंच खडकी कंटेनमेंट बोर्डाच्या हद्दीतील नागरी परिसराचा समावेश करण्यास गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वतः मान्यता दिली. या प्रस्तावाला अंतिम मान्यता मिळाल्यानंतर पुणे महापालिकेची हद्द 1.65 चौरस किलोमीटर क्षेत्रफळानं वाढणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय सेवा चांगल्या असल्यामुळे रुग्णालयात पुणे जिल्ह्यासह राज्यातील विविध भागातले रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे महापालिका रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येचा आलेख सातत्यानं वाढतोय. जुलै 2024 ते जून 2025 या दरम्यान बाह्यरुग्ण विभागात 17,87,019 रुग्णांनी उपचार घेतले. यामध्ये महापालिका हद्दीबाहेरील सरासरी 30% रुग्ण असल्याचं आकडेवारीवरून समोर आलंय. पिंपरी चिंचवड इथल्या पिंपळे सौदागर इथे वेस्ट वंडर वर्ल्ड या थीम पार्कचं बांधकाम सुरू आहे. हा प्रकल्प भंगार आणि टाकून दिलेल्या साहित्याचं शाश्वत कलाकृती आणि मनोरंजनाच्या जागांमध्ये रूपांतर करण्यावरती केंद्रित आहे. नव्या होणाऱ्या पुनर्विकासामध्ये केवळ मराठी माणूस आहे म्हणून बिल्डर विकासक घरं नाकारतायत. अशा बिल्डरवरती कारवाई करा. मुंबईमध्ये होणाऱ्या पुनर्विकासामध्ये मराठी माणसाला 50% घरं आरक्षित ठेवा. त्यासाठी सरकारनं धोरण ठरवून कायदा करावा अशी मागणी शिवसेनेनं विधान परिषदेत केली. शिंदेंच्या शिवसेनेतील आणि राष्ट्रवादीमधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी शिवसेना उभाठा पक्षात प्रवेश केला. सुमारे 150 जणांनी प्रवेश केल्यामुळे डोंबिवलीत ठाकरे गटाची ताकद वाढली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांच्या क्रेडिट हस्तांतरणासाठी महत्त्वपूर्ण असलेले अपार आयडी काढण्यात न आल्यामुळे 8,375 विद्यार्थ्यांचे निकाल लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील 17,503 विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलंय. त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश मिळवताना अडचणींचा सामना करावा लागतोय. राज्यात 11वीसाठीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत दुसऱ्या फेरीच्या नोंदणीला सुरुवात झाली. त्यासाठी 10 जुलैपर्यंत संध्याकाळी 8,117 विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण झाली. यानंतर एक मोठी बातमी आहे. कॉमेडियन कपिल शर्माच्या
कॅनडामधल्या कॅफेवरती गोळीबार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. कपिलनं नुकताच कॅनडामध्ये कॅप्स कॅफे सुरू केला होता आणि कॅफेवरील गोळीबाराचा व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये रात्रीच्या वेळी एक माणूस कॅफेवरती गोळीबार करताना दिसतोय. गोळीबार करणारा एका कारमध्ये आहे आणि हा व्हिडिओ सुद्धा तिथूनच बनवला गेल्याचं दिसतंय. खालिस्तानी दहशतवादी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनल गँगनं या घटनेची जबाबदारी घेतली आहे. या प्रकरणात बब्बर खालसा इंटरनॅशनल संघटनेशी संबंधित दहशतवादी हरजित सिंग उर्फ लड्डीनं हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. लड्डीचा एनआयएच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीमध्ये समावेश आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय. 11 ते 14 जुलै या कालावधीत राज्यात पुन्हा पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेकडून वर्तवण्यात आलाय. मुंबई गोवा महामार्गावर गेल्या 5 वर्षात तब्बल 340 बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या काळात 957 अपघाताच्या घटना घडल्या असून शेकडो प्रवाशांचा मृत्यू तर अनेक जण कायमचे जायबंदी झालेत. रखडलेलं चौपदरीकरण, धोकादायक वळणं यामुळे या मार्गावरती अपघाताचे 32 ब्लॅक स्पॉट तयार झालेत. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरती 24 तासात 100 विमानांची हाताळणी करण्याची क्षमता आहे. मात्र या क्षमतेचा पूर्ण वापर होत नसल्याची स्थिती आहे. आज घडीला दिवसभरात केवळ 6 विमानांचं उड्डाण होत आहे. पुणे रेल्वे स्टेशन रोड परिसरातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची उत्तर प्रदेशातल्या एका व्यक्तीनं विटंबना केली होती. या दरम्यान घटनेच्या निषेधार्थ धाराशिवमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रसेवा दलाच्या पदाधिकाऱ्यांनी धरणं आंदोलन केलं. या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला. अहिल्यानगर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाबाबत बैठक पार पडली. पुतळा उभारण्यात आला असला तरी अद्याप अनावरण झालं नसल्यामुळे समाजात नाराजी होती. यावरती तोडगा काढत येत्या 27 जुलै रोजी पुतळ्याचं अनावरण करण्याचा ठराव करण्यात आला. महापालिका प्रशासनानं समाजाशी समन्वय ठेवून कार्यक्रम आखावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. धाराशिव जिल्ह्यातील 621 ग्रामपंचायत निवडणुकीचं आरक्षण जाहीर झालंय. ग्रामविकास विभागानं सन 2025-2030 या वर्षापर्यंतचं हे आरक्षण जाहीर केलंय. जनतेतनं सरपंच निवडला जाणार असल्यामुळे अनेकांचं सरपंच बनण्याचं स्वप्न धुळीस मिळालंय. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाच्या प्रकल्पात गेलेल्या 22 गावांचं पुनर्वसन झालेलं नाही. या प्रकल्प बाधितांचं पुनर्वसन करावं अशी मागणी रेटून धरण्यात येते. प्रकल्प बाधितांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठत ठिय्या आंदोलन करून नारेबाजी केली होती आणि शेवटी जिल्हाधिकाऱ्यांनी 24 तासांच्या आत तात्पुरती निवासाची व्यवस्था करण्याचं आश्वासन दिल्यामुळे प्रकल्प बाधितांनी त्यांचं आंदोलन मागे घेतलं. घंटानाद आंदोलनाप्रकरणी आमदार सुरेश भोळे यांच्यासह 10 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. निर्दोष मुक्तता केलेल्यांमध्ये आमदार सुरेश भोळे, माजी आमदार गुरुमुख जगवानी, माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. जळगावच्या मेहरून परिसरातील शिरसोली रस्त्याच्या कडेला लाखो रुपयांचे मुदतबाह्य वेफर्सची पाकिट्स फेकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. अज्ञात व्यापाऱ्यानं मुदतबाह्य वेफर्सच्या पाकिटांची योग्य विल्हेवाट न लावता थेट रस्त्याच्या कडेला फेकून दिली आहेत. संगमनेर शहरातील मुख्य गटार सफाई दरम्यान विषारी वायूमुळे गुदमरून दोघांचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला. या दुर्घटनेमुळे संगमनेर शहरात खळबळ माजली असून नागरिकांनी दोषींवरती कारवाई करण्याची मागणी केली आहे. सोलापूर पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून पंचकट्टा ते लक्ष्मी मार्केट या मार्गावरती अतिक्रमण विरोधी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत एकूण 53 अतिक्रमणधारकांची नोंद घेण्यात आली असून त्यामध्ये 5 घरमालक आणि 48 दुकानदार यांचा समावेश आहे. धाराशिव परंडा तालुक्यातील शिरसाव गावामध्ये गेल्या 2 महिन्यांपासून लाईटचा खेळखंडोबा सुरू आहे. गेल्या 4 दिवसांपासून लाईट गेल्यामुळे गाव अंधारात आहे. या संदर्भात महावितरणला अनेक वेळा अर्ज विनंती करून सुद्धा या लाईटच्या समस्यांपासून मात्र सुटका झालेली नाही. त्यामुळे समस्यांवरती ठोस उपाययोजना करावी अशी मागणी होती आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. मोंढा नाका ते बाबा पेट्रोल दरम्यान केलेल्या कारवाईमध्ये 229 इतकी पक्की आणि कच्ची बांधकामं आणि जाहिरात फलक निष्कासित करण्यात आले. या कारवाईमध्ये 350 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता. अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी 2 लाख भाविक लीन झाले. स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
कराड तालुक्यातील भुरभुशी इथे खडी नावाच्या शिवारात रात्री वाहन चालकांना बिबट्याचं दर्शन झालं. वाहनाची लाईट पडत बिबट्याला कॅमेरामध्ये कैद करण्यात आले. या बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी होतीये. शेतकऱ्यांसाठीच्या योजनांमध्ये गैरव्यवहार केल्यास कठोर कारवाई होणार आहे. यामध्ये सामील असलेले अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावरती कठोर कारवाई करण्यासाठी नवीन विशिष्ट कार्यप्रणाली तयार करण्यात येणार असल्याचं कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितलं. तर आणखी 2 अधिकाऱ्यांना येत्या 8 दिवसात निलंबित केलं जाणार आहे. पीएमपीएमएल अनेक शहरातील अनेक मार्गावरनं सेवा बंद करणार आहे. ज्या मार्गावरती प्रवासी कमी आहेत अशा मार्गावरती पीएमपीएमएल धावणार नाही. उत्पन्न वाढीसाठी पीएमपीएमएलकडनं मार्गामध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.